तर लोक बोललो आपण पायलाव जाऊया त्यांच्याकडे, पण तुम्ही कसं काय बोलताना पायलाव गेल्यानंतर ह्या माका ऐकूचा. आम्ही दोघे जण गेलो आणि तो मित्र आमका बघितल्यावर ओक्साबोक्षी रडायला लागलो. म्हटलं अरे मित्रा, काय पिकलं पण शेवटी झाडणार. तुझी आई जशी तुझी आई होती, अरे तशी ती माझी आई होती. जशी ती तेवढ्यावर तेव्हा तो अजून रडायला लागलो. म्हटलं रे तुझी आई माझी आई काय, तर ती अख्ख्या गावाची आई होती. खूप रडलो बिचारो, म्हणजे टॉवेल भिजल्यावर रडलो. आम्ही त्याच्या खांद्यावर हात टाकलो आणि आम्ही दोघेच निघालो. म्हणालो बुवा तुम्ही भारी बोलतस होतं. म्हटलं हो रे, तसंच बोलायचं असतं. आणि हो घरात गेलो, मी माझ्या घरात गेले. 15 दिवसांनी कर्म धर्म संयोगाने ह्याच्या तरुण मित्राची तरुण बायको वारली. आता ह्यो म्हणालो गुंडूबुवा काय बोलतात त्या मला माहिती आहे, त्यामुळे परत गुंडूबुवा बोलायची गरज नाही. आणि हो त्या मित्रात भेटा गेलो. मित्र दुःखात होतो. तेव्हा मित्राच्या घराकडे गेल्यावर मित्र एका बघल्याने रडात सुरुवात केली. तो बरोबर म्हणता, अरे अर्ध्यावर तुझी बायको संसार सोडून गेली, खूप वाईट झालं. आणि पहिला वाक्य खोकलं काय, अरे जशी ती तुझी बायको होती तशी ती माझी बायको होती. मित्रात लक्षात येऊ नाही. म्हटलं जाऊ दे मराने, गाडो खेळतो बघले. आणि त्याच्यानंतर पुढचा वाक्य बोललो, अरे तुझी बायको काय माझी बायको काय अख्ख्या गावाची बायको होती. त्या मित्रांनी 2 फुटी दांडो घेऊन असं कुत्र्यासारखं घडलं ना, तो राग देतो माझ्यावर आला. लक्षात घ्या, बाकी राग काय नाही. तो काय माझं वाईट नाही, वाईट काय नाही, पण मी ते का ऍडजस्ट करून घेतोय. त्याचं भजन चांगलं, माझ्यापेक्षा भजन त्याचा खूप चांगला. पण माकड कसं म्हणता, माझीच लाल माझीच, तसा कसं म्हणत ना, बरोबर त्याची पण लाल आहे ना. पण तुला काय माहिती, तुझी घासून घासून लाल झाली आहे ती. ह्या फांदीवरसून त्या असं नाही. मोठेपणा उपयोगाचा नाही. मोठेपणा रावणानं सुद्धा केलं ना. मोठेपणा सोन्याची लंका, रावणाची लंका सोन्याची होती आणि श्रीकृष्णाची द्वारका सुद्धा सोन्याची होती. एकाची जळली आणि दुसऱ्याची बुडाली. ते देव त्याच्यासून मोठेपणासून वाटत नाही. तर लोक कसले वाचतं लो सांगा माका. ते पैसे मिळाले म्हणजे माझी बारी भारी झाली. जो सांगतो ना आता उद्या काल गुंड्याबाची नाक मोडलं. पण ठीक आहे ना, खांबाळे वासे माका जेवढे दिल्याने त्याच्या लेवलमध्ये चाललंय ना. तुका जेव्हा 400-500 50-50 100-100 मिळतात, माका एक 500ची नोट मिळतात. म्हणजे सोनार की एक लोहार की घाण लेवल अपना हो गए ना. सगळं घालतात तुम्ही. शिवाजी महाराजांचे हे भगवा घालतात. भगवा, भगव्याचा अर्थ काय माका सांगा. भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित आणि वा म्हणजे वासनारहित. हे ना, त्या पेटी मगा तुम्ही शपथ घेताना ह्या पेटीची शपथ घेऊन सांगायचा की लगीन झाल्यापासून मी दुसऱ्या बाईकडे वर नजर करून बघूक नाही म्हणून सांगायचा. हा ठीक आहे. जय जय महाराष्ट्र या गाण्यासाठी मला 100 रुपये पारितोषिक आलेले आहे. पूर्वी मी म्हणायचो गाणं, पण मी आता म्हणत नाही. कारण जय जय महाराष्ट्र ह्या गाण्याला आता महाराष्ट्र गीत म्हणून तो दर्जा मिळालेला आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे जर ते गीत म्हणायचं असेल तर सगळ्यांना उभं राहावं लागतं त्या गीताचा मान ठेवण्यासाठी. म्हणून शक्यतो आता भजनी बुवा कोण म्हणत नाही गाणं. म्हणून त्याबद्दल ह्या 100 रुपये जे दिलेले त्याच्याबद्दल मी एखादं दुसरं गाणं म्हणतोय. फक्त ते म्हणजे तेवढे जरा ऍडजस्ट करा. दोन राजे इथे गाजले, दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक प्यारा एक गुलाबर, एक प्यारा एक गुलाबर.
समाधी परी माझ्या आपली खडी होती नागले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर नागले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर एक प्यारा मला इफेक्ट द्यायचे छत्रपती शिवाजी महाराज की